हनुमान. ओपनिंग जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल, हरेश आणि हनुमान. स्ट्राईकला असेल तो हरेश, नॉन स्ट्राईक. स्ट्राईकला असेल तो हरेश, नॉन स्ट्राईकला असेल तो हनुमान आणि बॉलर असेल तो विजय. पाहू शकाल तुम्ही मैदानामध्ये दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना. कोलोते वर्से खामगर. पहिला चेंडू पंचांच्या. चांगला असं चांगला असा चेंडू हाताळलाय विजयने. पुन्हा एकदा तयार, उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली पाहूया झेल होते काय. आणि पहिला बॉल निर्धाव असा टाकला, तर त्याच नंतर दुसऱ्या बॉलवर विकेट. चांगली गोलंदाजी. हरेश स्वस्तात बाद होतो. पाहूया पुढील फलंदाज. हरेशची जागा भरून काढण्यासाठी कमलाकर. जो कमलाकर पहिल्या मॅचला चांगला असा चमकलेला तोच बॅट्समन मैदानामध्ये. या स्थितीत आउट. इथून मात्र विकेट असेल. हॅलो. तर चला मग
सामन्याकडे बोलूया. तर सामना पाहतोय खामगार विपक्ष. एका बाजूला खामगार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कलोते. अगदी दूरवरचा हा संघ इथपर्यंत आलाय आणि इथे P1च्या षटकाला झाली सुरुवात. विजय गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल डॉट, 2 विकेट. तिसरा चौथा बॉल फेकला तो देखील डॉटाने. या 5व्या बॉलवर 1 धाव. थोडीशी पाहायला गेलं तर टीम खामगार संघाला पाहतो ज्याने या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय खऱ्या अर्थाने, परंतु आता या दुसऱ्या मॅचमध्ये पाहतोय थोडासा अडथळा आलाय. अगदी थांबून ठेवलं जातंय गोलंदाज विजयकडून. P1चा षटक हाताळत असताना सरसंघ सेनापतीला पाहतोय आपण मैदानात. पहिल्या ओव्हरमध्ये P1चं षटक अगदी लाजवाब हाताळलं जातं. 2 विकेट गेले, 2 रन खर्च केले होते, परंतु या शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा धमाका पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट चौकार. पाहायला गेलं तर अगदी पहिल्या ओव्हरमध्ये P1चं षटक हाताळत होता गोलंदाज पाहतोय आपण विजयला आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट गेले आहेत. अगदी पाहायला गेलं तर P1चं षटक अगदी चांगलं पडलंय टीम कलोते संघाच्या वतीने. खामगार संघ पाहतोय ज्याने आजच्या दिवसात उच्चांक गाठलाय. धावांचा धाव फलक पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येक 11 धारोल या संघाच्या विपक्षात अगदी धावांचा पाऊस पाडला होता. तोच संघ यावेळेस पाहतो आपण बॅटिंग करत असताना खामगार टीमला अगदी नाणेफेकी हारले आणि वाट्यास आपण पाहू शकाल इथे बॅटिंग आली आहे नाणेफेकी हारल्यानंतर. आणि बॅटिंग करत असताना थोडासा अडथळामध्ये पाहायला मिळतोय. अगदी चांगला कॉल पाहायला मिळाला टीम कलोते संघाचा. अगदी दूरवरून हा संघ इथपर्यंत आलाय आणि चांगला खेळ करावा लागेल आजच्या दिवसामध्ये. पाहायला गेलं तर समोर खामगार संघ अगदी दोन्ही संघ दिग्गज पाहायला मिळतात. एका बाजूला पाहायला गेलं तर एका साईडची बॅटिंग साईड चांगली आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर बॉलिंग साईड चांगली आहे, परंतु कोणता संघ इथून सरस ठरतोय, कोणता संघ इथे एकमेकांवर हवी ठरतोय हे मात्र पाहावं लागेल. पाहूया. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज प्राचारण केला जातोय. लक्ष्मण आलाय. चला स्पीडअप करा टीम रायते कलोते, जास्त वेळ नका घेऊ. आता दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. रिवर्स दुधारी तलवारीचा वापर, वाईट कॉल आणि इथं वाईट पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव दाफलकर ऍड केली जाते. 7च्या घरात पाहतो पहिल्या बॉलवर अगदी बोनस मिळाला जातोय टीम अगदी पाहायला गेलं तर चांगली ओव्हर टाकली जाते. आताचा बॉल चांगला फेकलाय. लक्ष्मणला पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये 5 शतक विखुरलेलं पाहतोय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेला इथे पॅटर्निंग केली जाते. मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. सुभाष होता. चांगलं फील्ड झाली. इन अँड ॲक्शन मध्ये बॉलला उचलला 1च धाव. आपण पाहतोय टीम खामगार विपक्ष कलोते. अगदी आजचा दिवस पाहायला गेला तर चांगले दिग्गज प्लेयर पाहायला मिळतील आपल्याला या मैदानावर, परंतु पाहूया इथून कोणता संघ आजच्या दिवसात जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. कलोते की खामगार. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. स्लोअर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन आणि बॉल इथे निर्जस्थरी पडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगले रनिंग पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाज कमलाकर आणि मनोजला, ज्यांच्या बॅटमध्ये अद्याप चांगल्या धावा आल्यात. मनोजचा विचार केला 2 बॉल आणि 6 या आकड्यावर खेळतोय. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला 5 बॉल 3 या आकड्यावर खेळत असताना कमलाकरला पाहतोय. अगदी 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये कुठेतरी 40-45 धावा मात्र कुठाव्या लागतील मी तर म्हणेन टीम खामगार संघाला. पाहायला मिळाले. दर्जा दाखवला जातो फिल्डिंग करत असताना टीम कलोते संघाकडून. का आम्ही एवढ्या लांब आलोय. 100% एफर्टमेंट देत असताना 100% कमिटमेंट पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्ररक्षक सुभाष कडून चांगलं फिल्डिंग
अगदी आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा 2 धावा काढून मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेत असताना फलंदाज मनोज पाहतो, ज्याचा बॅटमधून अद्याप धावा आल्यात. डोंगर रचला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका शेजवलाय, परंतु तो क्षेत्र पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली आहे. जिथे बॉल जातो तिथे सुभाष बॉल खाली आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे लक्ष्मणची. ज्या प्रकारे गोलंदाज विजयने गोलंदाजी टाकली त्याच्याच पावलावर अगदी पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी केली जाते. लक्ष्मण पाहतोय अगदी चांगले बॉल फेकले. शेवटचा बॉल प्राचारण कशा प्रकारे केला जाईल. रिव्हर्स दुधारी तलवारीचा वापर, खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे शेवट गोड झालाय. या शेवटच्या बॉलवर अगदी 12 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि 12 बॉलमध्ये धावफलकर धावा लावल्या जातात. पहिल्या इनिंगमध्ये 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 13 या आकड्यावर 2 गाडी गारत पडले टीम खामगर संघाचे. यावेळेस हा फटका अगदी गनचुम्मे पाहायला मिळाला. इथले फिल्डिंग पुन्हा एकदा प्रयत्न केले होते, परंतु आता हाताला चटका देऊन बॉल गेला सीमारेषा पार. बराच उशिरानंतर आलाय धमाका षटकार. क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल केला जातोय. आता थोडीशी ज्या धावांची गरज आहे टीम खामगर संघाला त्या धावा मात्र पाहतोय. फलंदाज मनोजच्या बॅटमधून आल्यात. 5 बॉल आणि 15 या आकड्यावर वैयक्तिक खेळत असताना मनोजला पाहतोय. अगदी पाहायला गेले तर मनोज एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला मात्र इथे जीवदान मिळालंय आणि षटकार ठोकलाय आणि या षटकारच्या सहाय्याने 19 आकड्यावर 2 विकेट पाहतोय. दुधारी तलवारीचा वापर, पुन्हा एकदा बॉल फेकून दिलाय. चेंडू जाईल थर्ड मॅनच्या डोक्यावरून. रन स्मृती 4. आणखीन एक धमाकेदार चौकार. यावेळेस हा फटका देखील चांगला, परंतु आता क्षेत्ररक्षक सजवलाय, परंतु त्याच्या वाकाच्या बाहेर. आणखीन एक बिग 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 लॉंग वे षटकार. का बॅटिंग पाहायला मिळते. अगदी शांत होता फलंदाज 2 ओव्हर मध्ये मनोज आणि त्यानंतर आता मात्र तुटून पडला गेला या तिसऱ्या षटकामध्ये. मनोजला माहिती आहे शांत बसून चालणार नाही. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हर मध्ये फटकेबाजी करावी लागेल. आणि आता पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 1 षटकार असं पाहायला मिळतोय. अगदी चांगलं बॅटिंग पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता. थोडासा बॅटन स्किड झाला एकदा पूर्ण आणि एकच असेल. विकेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. थोडासा थकवा जाणवतोय, परंतु प्रयत्न चालू आहेत फलंदाज मनोजचे, ज्याच्या बॅटमधून 8 बॉल 26 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला कमलाकर 6 बॉल 3 या आकड्यावर खेळत असताना थोडासा विचार केला तर कमलाकरने नाराज केलं मी तर म्हणेन. आपण पाहतोय अगदी 1 डाऊनला आलाय कमलाकर आणि इथे थोडंसं मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. 6 बॉल आणि 3 या आकड्यावर खेळत असताना, परंतु केव्हा रूप बदलेल हे सांगू शकत नाही. कॅच उडालाय, कॅच खाली क्षेत्ररक्षक पोहोचला, अंदाज घेतलाय, चांगली कॅच. कॉटन बॉल पाहायला मिळतो. इथे मात्र धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये. तिसरा टीम खामगर संघाला. अगदी आजचा दिवस पाहायला गेला तर चांगले या
चांगल्या टीम पाहायला मिळतात. त्यानंतर या पुढील होणार मॅच असेल धामणवाडी विपक्ष आगणवाडी. सुनील चालाय नवीन फलंदाज. 30 धावा धावफलक लावला गेला. 3 विकेट पाहतोय टीम खामगर संघाच्या. नवीन फलंदाज आलाय. सुनीलला पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. मनोज अगदी चांगलं बॅटिंग करून नॉन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. यावेळेस हा फटका चांगला आहे, खोदून काढला एकदा पूर्ण आणि इथे डायरेक्ट हिट होता, परंतु हातात चटका देऊन बॉल निसटला आणि एकदा पूर्ण फलकर आपण पाहतोय 3 विकेटच्या मदतीने. आता गरज असेल आपण पाहू शकतो शेवटच्या षटकात किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. 31. वाईट बॉलने झाली सुरुवात. मैदानामध्ये गोलंदाज पाहतोय सुभाष आलाय. त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, चांगली फिल्डिंग केली. तो अगदी 4 ओव्हर कुठेतरी 40-45 आकडा गाठावा लागेल मित्रमान्य टीम खामगर संघाला. आता धावा झाला 32. 3 विकेट स्ट्राईकवर आणलं जात आहे आणि हे गरज होती स्ट्राईकवर मनोजला आणण्याची आणि ते मात्र काम केलं गेलंय. आता पाहतोय त्यामुळेच दमदार आयोजन आमदार चषक 2025 पर्व 7वे टीम श्री सिद्धीविनायक क्रिकेट संघ काराव. या काराव संघाकडून अगदी आपण पाहू शकता अगदी चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. अगदी चांगली सजावट ग्राउंडची कटआउट पाहायला मिळतात. 2 कॅमेरे, अगदी चमचमते 4 ट्रॉफीज, सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅच. आणि इथे पाहतो हा बॉल चांगला फेक खेळून काढलाय. दुधारी तलवारीचा वापर केलाय. बॉल सरळ सीमारेषा पार पॉइंटमधून काढला गेलेला हा आणखीन एक धमाकेदार चौकार. आता मात्र मनोज नावाचं वादळ थांबवणं थोडंसं अवघड झालं टीम कळोते संघाला. जसा बॅटमधून अद्याप धावांचा पाऊस पडलाय. अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी करतोय हा फलंदाज मनोज. अगदी पाहायला गेलं तर मनोजचा विचार केला तर 4थ्या क्रमांकावर आलाय. 2 डाऊनला येऊन देखील एवढी चांगली फलंदाजी केली जाऊ शकते याचं जिथं जागतं उदाहरण दिलं जात आहे. 37 धावा धावफलकावर 9 बॉल 30 आकड्यावर वैयक्तिक धावा पाहायला मिळतात मनोज या फलंदाजाच्या आणि 37 टीमच्या. यावेळेस हिट विकेट पाहायला मिळते. फटका तर चांगला होता परंतु पाहतोय इथे विकेट पाहायला मिळते. थोडासा स्किड झाला, स्टनला मात्र पाहायला लागला आणि त्यानंतर हिट विकेटच्या साह्याने बाद झाला. अद्याप चांगली बॅटिंग केली होती फलंदाज मनोजने, परंतु तिथे त्याला प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज सुभाषने आता मात्र त्याला गार्ड केलं गेलंय आणि आणखीन एक धक्का लागला गेला मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावर फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकाल मनोज. हा वेळेस फुलटॉस बॉल इथे खेळून काढला. विशापमध्ये बॉल चालाय गोलीच्या वेगाने फिल्डरला भेदून
सीमारेषा पार. आणखीन एक दमदार चौकार. अगदी चांगली बॅटिंग केली जाते. आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज कमलेश आला मैदानात. अद्याप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आल्या आल्या चौकार ठोकलाय. अत्यंत गरज होती या धावांची आणि या धावा मात्र आता लावल्या जातात. एक सन्मानजनक स्कोर उभा राहावा लागेल. इथे पुन्हा एकदा मिस फील्ड झाली आहे आणि आउटफील्ड आहे फास्ट. बॉल जाईल सीमारेषा पार. लेग बाईटच्या स्वरूपात हे लॉंग स्टॉपला चौकार. अगदी धावा कशाही होत मग त्या धावा येणं गरजेचं आहे. टीम खामगार संघाला माहिती आहे. 45 आकड्यावर 4 विकेट आणि आत्ताची बॅटिंग चांगली झाली आहे. अत्यंत गरज होती या धावांची. एक सन्मानजनक स्कोर आता उभारला गेलाय आणि एखादा मोठा फटका आणखी स्कोर वाढवून जाईल तेव्हा खामगार संघासाठी. शेवटचा बॉल आणि या बॉलवर किती धावा येतात एकदा पुन्हा पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी रवाना होतील का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन. अगदी ओव्हरचा शेवट झालाय गोड आणि पहिल्या सत्राचा खेळ झालाय संपन्न. आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलक धावा लावल्या जातात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम खामगार संघाकडून 46 अर्थातच 24 बॉल आणि गरज आहे आता 47 धावेची टीम कलोते संघाला. चला कलोते टीम फास्ट जायचंय. जास्त वेळ नका घेऊ. लगेच आपलं बॅट्समन पाठवते मैदानात. फास्ट जा. स्पीडअप करा. आपल्याला आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. जेणेकरून आपल्याला घरी जायला उशीर होणार नाही याची काळजी घ्या. कारण दूरवरचा प्रवास आपण करून आलात. अगदी आमच्या शब्दाला मान दिला. तुमचं देखील धन्यवाद. त्या दरम्यान खामगार संघाचं देखील धन्यवाद. मैदानात लक्ष्मण आणि राजू ही सलामीची जोडी यावेळेस मैदानात रवाना झाली आहे. आपण पाहू शकाल अगदी 24 बॉल आणि 47 धावांचा पाठलाग करायचे 24 बॉलमध्ये. आणि यावेळेस मैदानामध्ये पाहतोय 2 फलंदाज 24 धावांसाठी रवाना झालेत. कमलाकर पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. P1चा षटक हाताळण्यासाठी कमलाकरचा वापर केला गेलाय. P1चा षटक पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज कमलाकर. स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मण. नॉन स्ट्राईकला राजू. पहिलाच बॉल बिग हिट. शॉर्ट पिचचा बॉल फेकून दिलाय. धमाका सुरुवात करत असताना आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला. फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधून आगास. आता गरज असेल 23 बॉल आणि विजयासाठी लागतात
41 धावा. आताचा बॉल पाहतोय इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या शतक वेगाने धावला. पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण केल्या जातात. आता फलंदाज यावेळेस चांगल्या टप्प्यावर बॉल फेकला. बघा पहिली धाव आपण पिच वरून घ्या, दुसरी धाव आपल्याला बाहेरून घेणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. हा बॉल इथे सोडून दिलाय, वाईट बॉल. आताचा बॉलवर वेग होता परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. परंतु टप्पा अगदी नियंत्रित टाकला होता. गोलंदाज कमलाकरला पाहतो पहिल्या बॉलवर षटकार टोकला आणि आताचा वाईट बॉल पाहू शकाल. थोडंसं शतकक्षणात केला जातोय बदल. टीम खामगार संघाकडून एक्स्टेनच्या पाठी पाहू शकाल. थर्ड मॅनला स्वतः कॅप्टन फिल्डिंग लावत असताना टीम खामगार संघाचा यावेळेस बॅटची कडा. इथे चांगली फिल्डिंग झाली कॅप्टन कडून पाहू शकाल. अगदी दर्जा दाखवला जातो फिल्डिंगचा. जबाबदारी आहे आणि चांगला खेळ करावा लागेल. आणि इथे हा बॉल चांगला फेकला होता. आताचा बॉल आवाज इथपर्यंत बॅटची कडा आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज राजू अगदी स्वस्तात बाद. चांगली ओव्हर टाकली जाते. खामगार टीम का बॉलिंग करते. आधी बॅटिंग चांगली झाली, आता बॉलिंग चांगली करते. जरी पहिला बॉल खराब फेकला होता शॉर्ट पिच, त्यानंतरचे प्रत्येक बॉल अगदी समोरून काढले जातात. आणि आता नवीन फलंदाज विजयला पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय, संघाचा हा हिटर, हा खेळाडू विजय यावेळेस पाहतो आपण मैदानामध्ये जात असताना. नवीन फलंदाज विजय आला. स्ट्रायकिंग एंडवर 1 डाऊनचा बॅट्समन पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल फेकला होता. इथे मोठा फटका खेळण्याच्या नादात आता कुठेतरी फसला होता फलंदाज विजय. परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली, परंतु फिल्डिंग चांगली झाली. या शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला आणि इथे बॉल स्टॉप झालाय. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होत असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला. अद्याप 10 धावा आल्या. तर बॉल पाहूया कशा प्रकारे टाकला जातोय. सोडून दिलाय. गतीमध्ये परिवर्तन, वेगाने बॉल जमिनी लगत आलाय. डॉट बॉलने झाले ओव्हरचा शेवट गोड. आणि आता समीकरण 18 बॉल आणि 37 धावेची गरज आहे. एका बाजूला टीम कलोते, दुसऱ्या बाजूला खामगार. आज यातून कोणता संघ तिसऱ्या फेरीत दाखल होतोय हे पाहावं लागेल. चला टीम खामगार संघ लवकर फिल्डिंग लावा, फास्ट घ्या. कॅप्टन कॉल द्या आपल्या टीमला. दुसरं स्पेल होती सुरुवात. गोलंदाज आला मनोज, ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता पहिल्या इनिंग मध्ये. पहिलाच बॉल, कॅचचा कॉल, क्षेत्ररक्षक कॅच खाले. आणि इथे ज्या फलंदाजाने अगदी सुरुवात चांगली केली होती तो राजू, तो लक्ष्मण यावेळेस मात्र इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. अगदी पहिल्याच बॉल षटकार खेचला होता पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहिला. आणि असा दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली, परंतु त्याला इथे गारद केलं जात आहे.
गोलंदाज मनोज. अगदी पहिला दिवस आजचा गाजवला जाईल का मनोजकडून. आधी बॅटिंग चांगली केली, आता बॉलिंग चांगली करतोय. नॉन स्ट्राईकला विजय, स्ट्राईक उमेशला पाहतोय. यावेळेस नवीन फलंदाज आलाय उमेश, यावेळेस मैदानात चाललाय. 2 डाऊनचा बॅट्समन पाहतोय. आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पाहू शकाल आपण कमलाकरने, आणि 1 विकेट घेतला होता. आणि आता मनोज आलाय आणि मनोजला पाहतोय चांगली इथे बॉलिंग करत असताना पहिलाच बॉल टाकलाय. पहिल्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज एंटर झालाय. हा बॉल जोरदार अपील, गुमराह करण्याचं काम. अगदी पंचांना पाहतोय आपण तटस्थ आपल्या निर्णयावर. मॅन पंच आमचे अजय टोपले सर आणि लेग पंच प्रकाश निरुडा सरांना पाहतोय आपण. अगदी आमचे ऑफिशियल पंच आपल्या समोर पाहतोय. अगदी आपल्या निर्णयावर ठाम पाहायला मिळाले. यावेळेस चकवा द्यायचं होतं पंचांना, परंतु त्या पंच देखील तेवढे त्या चाणक्य. यावेळेस स्वीट ऑफ साऊंड, अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आलाय आणि फेकून दिलाय. हवाई सफर, दमदार फटका, षटकार. नवीन फलंदाज उमेशला पाहतोय आणि इथे उमेशच्या बॅटमधून आपल्याला स्वीट ऑफ साऊंड असा फटका पाहायला मिळाला. अगदी विश्वमध्ये खेळलेला फटका षटकार आलाय. आणि आता समीकरण सोपं होत असताना टीम कळवते संघासाठी 15 बॉल आणि 31 धावेची गरज. पाहूया अजूनही सामना दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. एका बाजूने डॉट बॉल घ्यायचे, एका बाजूने धावा अडवायचे, दुसऱ्या बाजूने धावा मारायचे, धावा धावून काढायचे. परंतु कोणता संघ इथे विजय होतोय पाहूया. हा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. ईस्टर्नच्या पाठी पाहू शका प्रेशर टाकलं जात आहे. आणि इथे चांगली बॅटिंग केली जाईल का की चांगली गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज मनोज अद्याप चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतो. जरी षटकार आला तरी देखील कमबॅक केला गेलाय मी तर म्हणेन. 4 बॉल आणि 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट घेतले, 2 बॉल डॉट फेकलेत. असा हा गोलंदाज पाहतोय आपण यावेळेस मनोजला. हा फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज मनोज बॉल खाली आणि आणखीन 1 विकेटचं पतन. ज्या फलंदाजाने षटकार दाखवलं होतं त्याला मात्र इथे गारद केलं जात आहे. आता उमेश देखील तंबूच्या रस्त्याला. एखाद्या खेळाडूला जबाबदारी घेणे खूप गरजेचं आहे मैदानामध्ये जर चांगला खेळ करायचा असेल तर. परंतु या धावांचा पाठलाग करायचा असेल ना तर जोपर्यंत विजय मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या आशा असतील मित्रमंडळी टीम कलोते संघाला. परंतु तेवढी चलक संघ पाहतोय आपण कामगार, कारण विजयला स्ट्राईक पासून लांब ठेवलं जात आहे. कामगार टीमला देखील माहिती आहे जेवढं लांब राहील विजय स्ट्राईक पासून तेवढा आपण विजयाच्या जवळ जाऊ शकतोय. परंतु यावेळेस मनोजचं कौतुक केलं जाईल. अगदी बॅटिंग करत असताना स्टार चमकवले गेले आणि आता बॉलिंग करत असताना स्टार चमकवतोय. अगदी फक्त आणि फक्त धावा खर्च केला 6, 2 विकेट घेतले, 2 डॉट फेकलेत. आणि आताचा शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्यापासून सज्ज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय हेमंतला पाहतोय आपण. यावेळी डान्सिंग द ग्राउंड. पुन्हा एकदा कॅप्चर सिलेक्शन, कॅचचा कॉल. काय कॅच घेतली जाते आणि आणखीन 1 विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली. जसा गेला तसा आला, तो चल में आया. यावेळेस आणखीन 1 विकेट. मनोज आज मात्र खऱ्या अर्थाने मनोजने दिवस गाजवला मी तर म्हणेन. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली केली आणि आता दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग चांगली करत असताना मनोजला पाहायला मिळाला. आता तिसरे षटक. 12 बॉल आणि 31ची गरज. पाहूया कोणता संघ इथे सरस ठरतोय मी तर म्हणेन. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. पप्पूला पाहतोय. अगदी थोडासा अडचणीमध्ये सापडला मित्र म्हणून कळलो ते संघ. आता गरज आहे 12 बॉल आणि 31 धावेची. टीम कळवते संघाला. सुनील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल. अर्थातच विजय असेल आणि त्याच्या बॅटमधून धावा येतील का हे पाहणं गरजेचे आहे. पप्पू पाहतोय. आता नवीन फलंदाज गेलाय. समीकरण 12 बॉल आणि 31 धावेची गरज. 4 विकेट धावफलक लागलेत आणि आज 16 धावा लावल्या गेल्यात. टीम कलोते संघ सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अद्याप पाहायला गेलं तर अडथळा पाहायला मिळतोय टीम कलोते संघावर. परंतु अजूनही जोपर्यंत विजय मैदानात आहे तोपर्यंत टीम कलोते संघाला विजयाच्या आशा अपेक्षा असतील.
परंतु पाहू कशा प्रकारे खेळ केला जाईल. फुल टॉस बॉल, मेजवानी होती. आ बैल मुझे मार आणि लांबच लांब, लांब लचक षटकार. मी आधीच म्हटलं होतं, जोपर्यंत विजय मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या आशा असतील टीम कलोते संघाला. आणि एका फटक्याने या सामन्याची हवा काढून टाकली आहे. आता समीकरण सोपं केलं जात आहे. 11 बॉल आणि 25 धाबेची गरज. या ओव्हरमध्ये आणखी 2-3 बॉल डॉट आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामन्याला मजा येईल. परंतु पाहूया विजय कशा प्रकारे बॅटिंग करतोय, सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा फटका इथं बॅटच्या टोलला लागला एकदा पूर्ण. दुसरीचा कॉल नाही आहे कारण विजयला माहिती आहे टीम कामगार संघाचं क्षेत्ररक्षण अगदी चांगलं होत आहे. फिल्डिंग अगदी चांगली केली जाते आहे. अगदी स्लोअर बॉल होता, थोडासा बॅटच्या टोलला लागला खालती. बॅटच्या ब्लेडला लागून बॉल इथे क्रॅश झाला आणि एक धाव पूर्ण झाली आहे. आता गरज आहे 10 बॉल आणि गरज आहे 24 धावेची. टीम कलोते यावेळेस बॅटिंगसाठी सज्ज. पुन्हा एकदा फलंदाज पप्पूला पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. हा बॉल सोडून दिलाय, जाऊ दिलाय आणि इथे डॉट बॉल आलाय, जाऊ दिलं. काय मात्र इथे चेरअप केलं जातं प्रेक्षकांकडून आपल्या संघाला. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूला कळवते, दुसऱ्या बाजूला खामगण. हा बॉल देखील चांगला आहे, थांबवलं जात आहे. आता टीम कामगार संघाला माहिती आपल्याला करायचं काय होतं एक्झॅक्टली. फक्त स्ट्राईक चेंज करायची होती आणि ती स्ट्राईक चेंज केली. विजयला इथं स्ट्राईक पासून लांब ठेवलं आणि पप्पू आला स्ट्रायकिंग एंडवर. आणि आता पप्पूला बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले गेलेत. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला तरी देखील आता कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेस सुनीलचा. आताचा बॉल फटका चांगला आहे, फेकून दिलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे कॅच. आणखीन एक विकेटचं पतन. पप्पूला पाहू शका तंबूच्या शिराला. जबाबदारी घ्यावी लागेल एखाद्या खेळाडूला, परंतु जबाबदारी घेतली गेली विजयने. परंतु त्याला स्ट्राईक हवी आहे आणि तो माशासारखा तडफडतो स्ट्राईकसाठी, त्याला थांबवलं जात आहे. आता समीकरण थोडंसं अवघड होत असताना मी म्हटलं होतं या ओव्हरमध्ये 2 ते 3 बॉल डॉट आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच ही चांगली होईल. आणि आता तेच खेळ इथे केला जातोय. 7 बॉल आणि 24 धावेची गरज आहे. चला नारायण आलाय या शेवटचा बॉल खेळण्यासाठी तिसऱ्या ओव्हरचा. यावेळेस नारायणला पाहतो, शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. 24 धावेची गरज आहे 7 बॉलमध्ये टीम कलोते संघाला. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे जर का सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. आणि मोठा फटका खेळण्याच्या नांदात आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि आता शेवट देखील गोड झालाय. आता समीकरण अवघड आहे 6 बॉल आणि 24. परंतु क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं की सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगू शकत नाही. चला कळवते क्षेत्ररक्षण लावून घ्या.
सॉरी खामगार टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कमलेश आलाय नवीन गोलंदाज. 6 बॉल आणि 24 धावेची गरज आहे. सहा बॉल आणि 24 धावेची गरज. कमलेश गोलंदाज ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विजय, ज्याच्या बॅटमधून अगदी आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर नॉन स्ट्राईकला जाऊन थांबला. यावेळेस धाव नाही या स्वतःवर विश्वास आहे. 5 बॉल 24 ची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे तर बॅटिंग केली जाईल. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल फलंदाज विजयला. खऱ्या अर्थाने एवढा सामना अडथळ्यात आलाय त्याचं कारण विजयला नॉन स्ट्राईकला जास्त वेळ ठेवलं टीम खामगार संघाने. आणि आताचा पंच चांगला आहे. इथे बॉल चालाय सीमारेषा पार चौकार. का स्ट्राईक घेतली नाही याचं मात्र इथे उत्तर देत असताना टीम खामगार संघाला पाहतोय. पाहू शकाल का इथे रन घेतला नाही, रन होती तरी, आणि त्याचं उत्तर देत असताना इथे चौकार दाखवला जातोय. पाहतोय आपण विजय. यावेळेस आता समीकरण 4 बॉल 20 ची गरज. आता मात्र हवाई सफर करावे लागतील फलंदाज विजयला. यावेळेस आणखीन एक फटका चांगला, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा पूर्ण आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. हरी आलाय नवीन फलंदाज. यावेळेस आता मात्र सामन्यावर पकड मजबूत केली आहे खामगार संघाने. चला टीम आगणवाडी आणि दामणवाडी दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड गॅप मध्ये बॉलला फेकून दिला. हाताला चटका देऊन बॉल जाय सीमारेषा बाहेर. षटकार. आता माझा शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवर 1 बॉल 13 धावेची गरज. सरळ टीम आगणवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एका बाजून जायचं मैदानात आणि दुसऱ्या बाजूने दामणवाडी. हार्ड लक टीम कलोते आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी टीम खामगार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मनोज
अगदी चांगले बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केल्या. मॉन्स्टरला या